नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट परिसरात एका प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार आहे। याच्याच निषेधार्थ पर्यावरण प्रेमींकडून आंदोलन करण्यात येत आहे। या परिसरातील तब्बल 138 झाडं तोडली जाणार असल्याची माहिती आहे। हातात बॅनर घेत पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीचा निषेध केला आहे। नागपुरातील विकासाकरिता लंडन स्ट्रीट प्रकल्पाकरिता नागपुरातील या ठिकाणातील 138 झाडं या ठिकाणी तोडण्यात येणार आहे आणि त्यामधील 22 हेरिटेज वृक्ष या ठिकाणी समावेश आहे। आपण जर बघितलं तर वृक्षप्रेमींच्या वतीने झाडावर चढून चिपको आंदोलन करण्यात येत आहे। तर सिमेंट की सड़कों पर छाव नहीं उगती और बिना पेड़ों के सांसें नहीं चलती असा आशयाचे पोस्टर या ठिकाणी लावण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही वृक्षप्रेमी आहे, काय सांगाल? या ठिकाणी आपण चिपको आंदोलन करत आहात। इथे जे लंडन स्ट्रीटचा प्रोजेक्ट आहे, इथे पब्लिक युटिलिटी म्हणून जे दाखवलं जात आहे, खरं तर हे पब्लिक युटिलिटी नाही आहे। कारण कमर्शियल आणि रेसिडेन्शियल हे कधी सामान्य माणसाचा फायद्याकरता नसतं। तर हे जे झाडं आहेत हे ठेवणं गरजेचं आहे। कारण लक्ष्मीनगर झोनचं जर तुम्ही एन्व्हायरमेंट स्टेटस रिपोर्ट मध्ये बघाल तर ग्रीन कव्हर इतकं कमी झालेलं आहे। हा एक मात्र पॅच आहे जिथे हिरवळ आहे। पर्यावरण प्रेमींच्या वतीने या ठिकाणी वृक्षांना जे वृक्ष तोडण्यात येणार आहे त्या वृक्षांना चिपको आंदोलन करण्यात येत आहे। सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर।